महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत झी 24 तासवर। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर हे आता शिंदे गटात प्रवेश करत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे उपस्थित आहेत, तसंच शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर सुद्धा इथे उपस्थित आहेत। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा हा प्रवेश होतो आहे। रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश होतो आहे। रायगडमधील बेहिशोबी मालमत्ता तसंच भूखंड प्रकरणी रवींद्र वायकर यांची गेले काही महिन्यांपासून ईडी चौकशी होत होती आणि आता रवींद्र वायकर हे शिंदे गटात दाखल होत आहेत, प्रवेश करत आहेत। दरम्यान गोरेगावच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी कुठेही गेलं तरी फरक पडत नाही असं म्हणत रवींद्र वायकरांच्या या पक्षप्रवेशावरून टोलाही लगावला होता। आणि आता रवींद्र वायकर हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। शिंदे गटात ते प्रवेश करत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर त्यांचा हा पक्षप्रवेश होतोय। प्रवेश होत आहे। मी सर्वांना विनंती करते, ज्या पदाधिकाऱ्यांची नावं घेतलेली आहेत त्यांनी कृपया लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे। मधून यायचं आहे। रचना सावंत या महिला विभाग संघटक आहेत जोगेश्वरीच्या, त्यांनी स्टेजवर यायचं आहे। प्रियंका आंबोळकर, रश्मी भावसार, पूजा शिंदे यांची नावं घेतली, फक्त त्यांनी स्टेजवर यायचं आहे। प्रियंका पेडणेकर, उमेश कदम, हरीश भक्ता, अरविंद दुलारे। राज्याच्या राजकारणातली ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण झी 24 तासवर सर्वप्रथम पाहत आहात। ठाकरे गटाचे नेते आणि आमदार रवींद्र वायकर हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश होतो आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित आहेत, तसंच गजानन कीर्तिकर देखील उपस्थित आहेत। ईडी चौकशी सुरू झाल्यानंतर वायकर पक्ष सोडणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होत्या। उद्धव ठाकरेंनी त्यांची भेटही घेतली होती या चर्चांदरम्यान आणि अखेर आता रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत। जोगेश्वरीतला राखीव भूखंड अपहार प्रकरण आणि रायगडमधल्या बेहिशोबी मालमत्तेमुळे वायकर ईडीच्या रडारवर आले होते। रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमधल्या सभेमध्ये आज रवींद्र वायकर यांना टोलाही लगावला होता। ओ मनीषा वहिनी इकडे या, थोडं मागे या इथे ये मम्मी, थोडं मागे या या मी हात धरते या। राहुल करण्याची जरा पुढे आज तुमचा महिला मेळावा झाला राहुल करण्याची जरा पुढे आमदार रवींद्रजी वायकर यांच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश होत आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे हस्ते जोरदार टाळ्या वाजवा। स्वागत होत आहे भला मोठा पुष्पहार देऊन। त्याचबरोबर खासदार कीर्तिकर साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। मनीषा वहिनी, आपले उपनेते कमलेश रायजी इथे आहेत। मीना तांबे आपल्या अरे आपला भगवा झेंडा तर झेंडा की
तो घ्यायचा का तो कसा घ्यायचा मसाला त्या रचनाला पुढे गेली. रचना सावंत रचना विभाग प्रमुख आहे, तिला पुढे गेली. रचना ये. माननीय रचना उभी राहा. यांना विनंती करते रचना ऐकत ए, रचना सावंत. भाऊ तुम्ही बोला 2 मिनिटं. चला ओके. माननीय खासदार गजानन कीर्तीकर जी आपल्याशी 2 शब्द बोलत आहेत. पेपर कुठे मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महानगरपालिकेच्या कामाची सगळी इत्थंभूत माहिती आहे. त्याचप्रमाणे 92 ते 2007 पर्यंत 4 वेळेला नगरसेवक स्टँडिंग कमिटी, त्याचप्रमाणे सलग 3 वेळेला आमदार, राज्यमंत्री गृहनिर्माण, पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा आणि शिवसेना नेता उद्धव ठाकरे गटाचे. मी त्या भागातील खासदार आहे ज्याच्यामध्ये जोगेश्वरी विधानसभा येतो. जोगेश्वरी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणी मराठी माणसं फार मोठ्या संख्येने शिवसेनेवरती प्रेम करणारी तिकडे आहेत आणि त्यांचं शिवसेना नेता उद्धव ठाकरे गटाचे. मी त्या भागातील खासदार आहे ज्याच्यामध्ये जोगेश्वरी विधानसभा येतो. जोगेश्वरी विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणी मराठी माणसं फार मोठ्या संख्येने शिवसेनेवरती प्रेम करणारी तिकडे आहेत आणि त्यांचं संवर्धन, त्यांच्यासाठी सतत उपक्रम राबवणं, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणं असा करणारा एक कर्तव्यदक्ष आमदार आज आमच्या सोबत आलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेला आहे. त्यांचं अत्यंत अंतःकरणापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मी खात्री देईन की विधानसभा असो, महानगरपालिका निवडणूक असो किंवा येणारी लोकसभा असो, त्यासाठी फार मोठी अशी ताकद रवींद्र वायकरच्या येण्याने आमच्या पक्षाला मिळालेली आहे. त्याबद्दल त्या ठिकाणी मी समाधान व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेजी, आमचे खासदार शिवसेना नेते श्री कीर्तीकर साहेब, या इथं बसलेले सर्व उपस्थित बंधू भगिनी मातांनो, खरं म्हणजे मी गेली 50 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलेलं. 1974 ची पहिली जोगेश्वरीतील दंगल आणि त्यावेळेपासून बाळासाहेबांच्या बरोबर जे पडेल ते काम शिवसेनेचं त्या पद्धतीने केलेलं आहे. 4 वेळा नगरसेवक, 4 वेळा स्टँडिंग कमिटी, 3 वेळा आमदार हे पर्यायाने आलं. परंतु आता ज्या वेळेला मी या इथं पक्षप्रवेश करतोय त्याच्या मागचं कारण वेगळं आहे. ते कारण हे आहे की गेले पहिलं तर कोविड होतं, कोविडमध्ये आपली काही कामं झाली नव्हती. परंतु आता जी काही कामं आहेत, प्रामुख्याने आरेच्या बाबतीमध्ये पाहाल तर 173 कोटी मला आरेतल्या 45 किलोमीटर रस्त्यासाठी पाहिजे. लोक रडतायत. आरे मधल्या बाबतीमध्ये लोक रडतायत की बाबा आमच्याकडे 45 किलोमीटरचे रस्ते हे होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच पद्धतीने रॉयल पाम सारख्या एरियामध्ये आतापर्यंत पाण्याची व्यवस्था परिपूर्ण नाही आहे आणि अशा वेळेला धोरणात्मक निर्णय हे लोकांसाठी बदलणं हे प्रामुख्याने महत्वाचं असतं. आणि असे जर धोरणात्मक निर्णय जर बदलले नाही तर तिथल्या लोकांना, जनतेला आपण न्याय देऊ शकत नाही. माझ्या इथे पीएमजीपी कॉलनी आहे, कधीही डिलॅबेड कंडिशन मध्ये आहे
आणि डिलॅबेट कंडिशन मध्ये मी दरवेळेला पत्रव्यवहार करायचो, विधानसभेमध्ये माझ्यावर जी काही आयुध मिळायची त्याच्यामध्ये मी बोलायचो. आणि अशा वेळेला ती जर बिल्डिंग 17 बिल्डिंग जर पडल्या त्यातला आणि टेकू लावून देखील राहत नाहीये तर काय करायचं. तर तो एक सर्वात मोठा प्रश्न आहे. सर्वोदय नगरचा माझा एक प्रश्न आहे, तो म्हाडा तिथली लोक यांच्यामधला आहे. माझ्या इथे एनडी झोन आहेत, एनडी झोन मध्ये म्हणजे शिवटेकडी वगैरे अशा त्या एरिया आहेत, दुर्गानगर पर्यंत त्यांचं डेव्हलपमेंट करणं, गुंफेच्या बाजूच्या लोकांचा प्रयत्न करणं. आणि हे निर्णय धोरणात्मक निर्णय हे सत्तेत असल्याशिवाय होऊ शकत नाहीये प्रामुख्याने. आणि सत्तेत असल्यानंतर हे धोरणात्मक निर्णय जर आपण सोडवले तर तिथल्या लोकांना आपण न्याय देऊ शकतो. आपल्याला निवडून लोक का देतात, तर तुम्ही ते काम करू शकाल, तुम्ही ते काम केलं पाहिजे. आणि अशामुळेच ही धोरणात्मक निर्णय चेंज करणं हे प्रामुख्याने महत्वाचं आहे. आणि पाहिलं की देशात मध्ये आता मोदी साहेबांची सत्ता आहे आणि या सत्तेमध्ये ते देशाचा कारभार चांगल्या तऱ्हेने करत आहेत. इथं मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी विधानसभेमध्ये वेगवेगळे निर्णय तातडीने घेत आहेत. आणि मला ती खात्री आहे की इथलं माझा निर्णय मी आता घेऊनच आलेलो आहे, यासाठी एक OSD नेमावं किंवा लगेच ते कामं. मला तर आरेच्या बाबतीमध्ये आणि ते डिलॅबेट कंडिशन मधल्या असल्या बिल्डिंग मध्ये, सर्वोदय नगरच्या बाबतीमध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामुख्याने मी इथे आलेलो आहे. आणि हे प्रश्न जर सोडवले नाही तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही. आणि या अनुषंगाने मी इथे आलेलो आहे. आज आपण माझं स्वागत केलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वायकर साहेबांचा एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वायकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वायकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज आमदार रवींद्र वायकरजींनी आज आपल्या बाळासाहेबांच्या विचाराच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. कीर्तिकर साहेबांनी त्यांच्याबद्दल अगोदर आपल्या मनोगतातून माहिती दिलेली आहे. गेले 40-50 वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेचं त्यांनी काम केलं. खरं म्हणजे मी काय, ते काय, गजाभाऊ काय, इतर आपले पदाधिकारी काय, गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार पूर्ण राज्यभरामध्ये पोचवण्याचं काम आणि एक 80% समाजकारण, 20% राजकारण, हे बाळासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला त्याचं पालन करण्याचं काम आम्ही गेले अनेक वर्ष करत आलो. आणि आज रवींद्र वायकरजींनी त्यांच्या आपल्या मनीषा वहिनी पण आहेत आणि दोन्ही डॉक्टर जावई मुली आणि संपूर्ण परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी संपूर्ण परिवाराचं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपले पदाधिकारी जे आहेत त्यांच्या सोबत आलेले त्यांचेही मनापासून मी स्वागत करतो. त्यांनी आपल्या मतदारसंघातले प्रश्न या ठिकाणी मला बैठकीमध्ये सांगितलेले आहे. खरं म्हणजे त्यांना मी धन्यवाद देतो की देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं विकासाचं पर्व जे आहे या देशाला पूर्ण जगभरामध्ये एक उच्च स्थानावर, किंबहुना या देशाचं नाव जगभरात आदराने सन्मानाने घेतलं जातं ते मोदी साहेबांच्या कर्तृत्वामुळे. आणि म्हणून एक विकास जो केंद्र सरकारच्या माध्यमातून किंबहुना आपल्या राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण जे निर्णय गेले 1.5 वर्षात घेतले त्याचा परिणाम वायकरजींवर झालेला आहे. आणि एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, एक विश्वास ठेवून की बाई सरकार काम करणार आहे, हे न्याय देणारं सरकार आहे. शेवटी आपल्याला ज्या मतदारांनी निवडून दिलेला आहे त्यांना आपण न्याय देणं आपल्याला अपेक्षित असतं, मतदारांना अपेक्षित असतं. त्यांना दुसरं काही नको असतो. मूलभूत सोयी सुविधा, त्यांचे प्रश्न जे आहेत, काही प्रश्न सोपे असतात, काही मध्यम असतात, काही अवघड असतात, परंतु ते सोडवणं या मतदारांसाठी
तिथल्या नागरिकांसाठी आवश्यक असतं. आणि म्हणून आज रवींद्र वायकरजींनी त्यांनी विश्वास ठेवलेला आहे की आमच्या मतदारांना, नागरिकांना, किंबहुना त्यांचं फक्त मतदारसंघापुरतं काम नाहीये, त्यांचं गेले अनेक वर्ष काम करतात. 3-4 वेळा आमदार झाले, ते मंत्री होते, नगरसेवक होते आणि मुंबई महापालिकेची त्यांना खडानखडा माहिती आहे. मुंबई स्थायी समितीचे सभापती राहिलेले आहेत ते. आणि म्हणून सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सरकार म्हणून आम्ही काम करतोय. आणि हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की आपल्या मतदारसंघातली जी कामं आहेत ती आपली झाली पाहिजेत. आणि त्यामुळे त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे. याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर काही माझे आणि त्यांचे समज गैरसमज, काही लोक आमच्यामध्ये संभ्रम जो होता, आम्ही दोघं बसल्यानंतर त्यांचाही संभ्रम घेऊन गेला आणि माझाही संभ्रम गेला. त्याच्यात तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता. त्यामुळे आज काय जास्त मी राजकीय बोलत नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज हा एकनाथ शिंदे कोण आहे? सर्वसामान्य एक कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. आज 40 अधिक 10 50 आमदार आणि 13 खासदारांनी जो विश्वास ठेवला आहे, आज राज्यभरातून दर दिवशी जिल्ह्यातून तालुक्यातून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. आणि ते एका विश्वासामुळे, कारण एकदा मी शब्द दिला तो मी कधी फिरवत नाही, पूर्ण करतो. ही जे काही माझ्याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे, त्यामुळे जे सरकार जे आहे आपलं स्थापन आपण केलं 1.5-2 वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचारांचं. आणि त्यावेळेस देखील शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या होत्या. आणि शिवसेना भाजपा युती म्हणूनच सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं असं सर्वसामान्य जनतेचं महाराष्ट्रातल्या एक मत होतं. परंतु दुर्दैवाने ते झालं नाही. परंतु ते 1.5-2 वर्षापूर्वी आम्ही ते घडवून आणलं. लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं. आणि जे बाळासाहेबांना अभिप्रेत, दिघे साहेबांना अभिप्रेत होतं सरकार, ते आम्ही स्थापन केलं. आणि नुसतं सरकार स्थापन केलं नाही, तर त्यामध्ये जे निर्णय आम्ही घेतले 1.5 वर्षामध्ये, ते ऐतिहासिक निर्णय, जवळपास 500 निर्णय लोकांसाठी घेतले. त्यामध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार केला आम्ही. शेतकरी असतील, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, तरुण, युवा, ज्येष्ठ सगळ्यांसाठी निर्णय आतापर्यंत जे झाले नव्हते ते निर्णय आपल्या सरकारने घेतले. आणि म्हणून 1.5-2 वर्षामध्ये हे सरकार देखील लोकांमध्ये एक आपलंसं सरकार, हे आपलं सरकार अशी प्रतिमा निर्माण करण्यामध्ये आम्ही थोडेफार का होईना आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालंय. कारण आज जिकडे जिकडे आपले कार्यक्रम असतात, उद्घाटन असतात, भूमिपूजन असतात, शासन आपल्या दारी असेल, महिला सक्षमीकरण असेल, इतर ज्या काही कार्यक्रमांमधून हजारो लोक त्यामध्ये येतात आणि सरकारला विश्वास दाखवतात, सरकारवर विश्वास ठेवतात, सरकारच्या कामांवर विश्वास ठेवतात. आणि सरकार स्थापन होण्यापूर्वी जे 2.5 वर्ष जे काही निगेटिव्हिटी होती, जे काही नैराश्य होतं, ते आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्हिटीमध्ये बदलून टाकलं. थांबलेली कामं, प्रकल्प, त्याला आम्ही चालना दिली. खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी आपलं मत बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसांचं मत काय, त्यांचा फायदा काय, त्यांचा विकास, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होईल, चांगले दिवस कसे येतील हे पाहून निर्णय घ्यायचे असं. परंतु दुर्दैवाने ते पूर्वी झालं नाही. आज मी काय बोलू इच्छित नाही. मी नक्की त्याबद्दल जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा बोलतो. पण आज एक सकारात्मक या राज्यामध्ये एक विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे. आपल्या राज्यात, देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहे. हे राज्य आपलं पुरोगामी राज्य आहे आणि हे प्रगत राज्य आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. आणि रवींद्र वायकरजींसारखे लोक यामध्ये सामील होत आहेत, पुढे येत आहेत, सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करून विश्वास ठेवतात. हीच आमची कामाची पोचपावती आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. वहिनींचं अभिनंदन, बाकी सगळे आपले त्यांचे जावई, त्यांच्या मुली, त्यांचे सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून मी
स्वागत केलेलं आहे. पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.